पुण्यासह राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। महायुती म्हणून या जागेंवर महायुतीमध्येच रस्सीखेच असल्याचं सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं पुण्यामधली जागा नेमकी कोण लढणार याबाबतची चर्चा आणि सस्पेन्स आहे तो अजूनही कायम आहे। कालपासून महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते आहेत ते दिल्लीमध्ये आहेत, मात्र अजूनही विधान परिषदेच्या जागेवर तोडगा निघालेला नाही अशी सुद्धा माहिती मिळत आहे। प्रामुख्यानं पुण्याची जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाची आहे। तिथं त्यांचा दावा कायम आहे, कारण याआधी सुद्धा त्यांचाच आमदार या ठिकाणी होता आणि आता जे संख्याबळ आपण पाहतोय ज्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त नगरसेवक आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे आहेत। त्यामुळे ही जागा आमचीच आहे असा दावा सातत्याने ते करतायत, पण या जागेवरून अजूनही तिढा आहे तो सुटलेला नाहीये असं सुद्धा दिसून येत आहे। कालही दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस याबाबत बोलताना त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा आमच्याकडे मागितलेली आहे। मुळामध्ये जी जागा राष्ट्रवादीची आहे ती जागा देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजप यांच्याकडे राष्ट्रवादी कशी काय मागू शकते हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। त्यामुळे पुण्याच्या जागेवर भाजपने जो क्लेम केलेला आहे तोच क्लेम यापुढे सुद्धा कायम राहतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोडंसं भूतकाळामध्ये आपण गेलो तर ज्यावेळेस विधानसभा निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळेस आपण पाहिलं की वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आहे जिथं सुनील टिंगरे जे तिथून आता पराभूत झालेले आहेत त्यांना अजित पवारांनी उमेदवारी दिलेली होती। त्यावेळेस महायुती म्हणून हे तिन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे गेलेले होते। त्याच वेळेस भाजपचे तिथले स्थानिक माजी आमदार राहिलेले जगदीश मुळीक यांनी सुद्धा त्यावेळेस लढण्याची इच्छा व्यक्त केलेली होती। अगदी बंडखोर म्हणून त्यांनी एबी फॉर्म सुद्धा भरलेला होता, पण अशामध्येच त्याच वेळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शब्द दिला आणि तुम्हाला पुन्हा एकदा आमदार करू अशा पद्धतीचा शब्द त्यांनी कार्यकर्त्यांसमोरच दिलेला होता। त्यामुळे जगदीश मुळीक यांनी सुद्धा त्यावेळी माघार घेतली आणि त्यांनी सुनील टिंगरे यांचं सुद्धा काम केलं। मात्र सुनील टिंगरे यांना त्यावेळी पराभव पत्करावा लागला। पण आता पुन्हा एकदा त्याच विधानाची चर्चा होते, कारण की देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलेला होता आणि त्याच दरम्यान ज्यावेळेस अजित पवार होते अजित पवारांनी मध्यस्थी करून खरं तर जगदीश मुळीक यांना शांत करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे अजित पवार एका सभेमध्ये असे बोललेले होते की वडगाव शेरीमधून 2 आमदार असणार आहेत आणि आमच्या इतर मित्र पक्ष आरपीआय आणि इतर सहकाऱ्यांची ताकद आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही, गाढ राहून चालणार नाही। त्या दिवशी पक्षाचे आदेश मानून जगदीश मुळीकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। तो अर्ज मागे घेतल्यानंतर फोनवर आम्ही सगळेजण मुंबईत होतो, सागर बंगल्यावरून आमच्या देखत देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला। तो तुम्हा कार्यकर्त्यांना भाजपच्या ऐकवला की आज पक्षाचं एक मान, पक्षाचा आदेश हे जगदीश मुळीकांनी ऐकलेले आहेत। आम्ही जगदीश मुळीकांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना विधिमंडळाचा दरवाजा दाखवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा। हे एक जबाबदार भारतीय जनता पक्षाचे नेते 5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहणारे, आता 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री असणारे, आज महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळणारे त्यांनी सांगितलं आणि आम्ही तिथं बसलेलो होतो, त्याच्यामुळे आम्ही पण ऐकलेलं आहे। वडगाव शेरीकरांनो, आपल्यामध्ये अंतर पाडण्याचं काम केलं जाईल, दुही माजवण्याचं काम केलं जाईल, फूट पाडण्याचं काम केलं जाईल। आपण नीट वागलो तर आपल्याला 2 आमदार मिळणार आहेत, एक सुनील आणि एक जगदीश। तुम्ही काळजी करू नका। जसं हडपसरला 2 ताकदीचे होते, चेतन आणि योगेश, योगेशला घेण्यात आलंय, चेतन आता उभा आहे। अजूनही काही जागा विधान परिषदेच्या बाकी आहेत, त्या मुद्दाम मागे ठेवलेल्या आहेत। म्हणजे एकतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे जे निवडणुकीला उभे होते आणि दुसरीकडे ज्यांनी माघार घेतलेली होती ते जगदीश मुळीक, असे 2 आमदार वडगाव शेरीला मिळतील असा त्यावेळेस अजित पवारांनी म्हटलेलं होतं आणि त्यामुळे
या वाक्यांची एकदा पुन्हा चर्चा होऊ लागलेली आहे। त्यामुळे जगदीश मुळीक यांना भाजपमधून पुण्यातून संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। प्रामुख्यानं भाजपमध्ये सुद्धा इच्छुकांची संख्या मोठी आहे। ग्रामीण भागातून असेल, पिंपरी चिंचवड आणि त्यामधूनच पुणे शहरातून देखील अनेक जण इच्छुक आहेत। यामध्ये प्रामुख्यानं सभागृह नेते असलेले गणेश बिडकर यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। पण जगदीश मुळीक यांना जे आधी देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे शब्द दिलेला होता तो शब्द आता भाजप पूर्ण करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण महायुती म्हणून पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष लढवणार की भाजप लढवणार याचा सुद्धा सस्पेन्स आहे, तो अजूनही कायम आहे। दिल्लीत या जागेंसंदर्भात अजूनही तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे सुनेत्रा पवारांना पुण्याची जागा सोडावी लागणार का आणि त्या बदल्यात त्यांना कोणती जागा मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या पुणे शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकच आमदार आहेत, ते म्हणजे हडपसरचे चेतन तुपे आहेत। पण शहरामध्ये एक लोकप्रतिनिधी असावा अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे, आमदार असावा अशी भावना आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये देखील इच्छुकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे। नुकतीच सुनेत्रा पवारांनी याबाबतची बैठकही घेतलेली होती, चाचपणी सुद्धा केलेली होती, मात्र अजूनही अंतिम निर्णय आहे तो झालेला नाहीये। आणि त्याचबरोबर जर राष्ट्रवादी काँग्रेस ही पुण्याची जागा लढवणार असेल तर याचा सर्वस्वी निर्णय हा पक्षाध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांनाच घ्यावा लागणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त पुण्याची जागा ही कुणाला द्यायची याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या समोर सुद्धा एक मोठा पेच हा निर्माण झालेला आहे। त्यातच आता भाजपने सुद्धा या जागेवर दावा केलेल्यामुळे नक्की महायुतीमध्ये ही जागा कुणाला जातीये हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि जर कालचं देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीतलं विधान आपण जर पाहिलं तर अतिशय सूचक विधान त्यांनी केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्याकडे या जागेची मागणी केलेली आहे। यावरूनच हा सस्पेन्स आहे आणि ही जी गडबड आहे ती आणखीन वाढलेली आहे की भाजप ही पुण्याची जागा लढणार का आणि लढली तर ती कुणाला उमेदवारी देणार याकडे सुद्धा लक्ष आहे। पण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीवेळी जगदीश मुळीक यांना शब्द दिलेला होता तो शब्द आता महायुती म्हणून आत्ताच्या या विधान परिषद निवडणुकीमध्ये पाळला जाईल का आणि सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हा व्हिडिओ नेमका तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा आणि विधान परिषदेची जागा ही कोण लढवणार याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष असणार आहे आणि सुनेत्रा पवारांना ही पुण्याची जागा सोडावी लागणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी पुणे।